छत्रपती संभाजीनगर शहरातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती आणि त्या महिलेचं लग्न अगदी धूमधडाक्यामध्ये सुद्धा झालं होतं. रीतिरिवाजाप्रमाणे सगळं काही पार पडलं होतं. आता लग्न पार पडल्यानंतर नवरी नवरदेवाच्या घरी गेली होती. सगळे काही रीतिरिवाज पार पडल्यानंतर त्या ठिकाणी दोघा जणांची सुहागरात्रीची वेळ सुद्धा झाली होती. जेव्हा दोघं जण एकत्र रूममध्ये गेले होते, रूमचं दार लावलं होतं, तेव्हा ती नवरी नवरदेवाची वाट पाहत बेडवर बसली होती. मात्र जेव्हा अचानक नवरा बेडरूम मध्ये आला, बायकोच्या जवळ जाऊन बसला, तेव्हा तो बायकोला म्हणतो की मोठ्या प्रमाणात थकलेलो आहे, मला काय मोठ्या प्रमाणात झोप येते, असं तो बायकोला सांगितलं आणि त्या ठिकाणी गाढ झोपेमध्ये गेला. आता बायकोला वाटलं पहिला दिवस आहे, थकलेला असेल, भागलेला असेल, म्हणून ती काही म्हणली नाही आणि त्या ठिकाणी झोपी गेली. पण मात्र दुसऱ्या दिवशी सुद्धा तोच प्रकार घडला. तो बायकोला जवळ घेत नव्हता, म्हणून तिची बायको त्याला काही प्रश्न विचारत होती. जेव्हा या दोघा जणांचे प्रश्न उत्तर झाले, तेव्हा मात्र घडलं होतं आणि दडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे छत्रपती संभाजीनगर मधील बेगमपुरा परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक 34 वर्षीय महिला आहे. PhDचं शिक्षण ती घेते. तिचे आई वडील शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. आता या महिलेचं लग्न सोलापूर मधल्या एका तरुणासोबत झालं होतं. तारीख होती 24 मे 2025 ची. 24 मे 2025 रोजी दोघा जणांचं धुमधडाक्यात लग्न झालं. सगळं काही सुरळीतपणानं पार पडलं. पण मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवानं बायकोला जवळ घ्यायला नकार दिला आणि तिच्यासोबत काहीही करायला नकार दिला. आता पहिल्या दिवशी बायकोनं ऐकून घेतलं, ती त्याला काही म्हणली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी सुद्धा तोच प्रकार घडला, तिसऱ्या दिवशी सुद्धा तोच प्रकार घडला. म्हणून बायकोनं नवऱ्याला जाब विचारायला सुरुवात केली. तेव्हा त्यानं सांगितलं की त्याचं जे मानसिक आरोग्य आहे ते बरोबर नाहीये, ते संबंध ठेवण्यासाठी असमर्थ आहे, तो अशा पद्धतीनं करू शकत नाही. त्याच्यामुळं बायकोला हे सगळं ऐकून मोठा धक्का बसला. पण मात्र तरी सुद्धा तिने त्याला समजून घेऊन सांगितलं की याच्यावर अनेक उपाय आहेत, आपण अनेक डॉक्टरांकडे जाऊ, त्यांचा सल्ला घेऊ आणि काही ना काहीतरी याच्यामध्ये नक्कीच उपचार होईल. असं जेव्हा नवऱ्याला सांगितलं तेव्हा तो म्हणला ठीक आहे, काही हरकत नाही, आपण नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेऊ. पण मात्र बघता बघता काही दिवस निघून गेले तरी तो काही डॉक्टरांचा सल्ला सुद्धा घेत नव्हता आणि बायकोला सुद्धा खुश करत नव्हता. त्याच्यामुळं बायको त्या ठिकाणाहून थेट छत्रपती संभाजीनगरला आली. काही दिवस त्या ठिकाणी राहिली. नवऱ्यानं पुन्हा तिला वापस बोलून घेतलं, गोड गोड बोलून, तरी सुद्धा तो तिला जवळ घेतच नव्हता. म्हणून त्या बायकोला मोठ्या प्रमाणात राग आला. तिनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या सासू सासऱ्यांना सांगितला. आता सासू सासऱ्याला सांगितल्यानंतर ते मध्यस्थीची भूमिका घेतील, त्यांच्या पोराला समजून सांगतील असं त्या महिलेला वाटलं. पण मात्र झालं उलटच. त्यांनीच त्या नवरीवर आरोप करायला सुरुवात केली. तुझ्या घरच्यांनी आम्हाला लग्नामध्ये मानपान दिला नाही, जास्त काही पैसे दिले नाही, त्याच्यामुळं तिलाच मानसिक छळ करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये महिलेनं अखेर बेगमपुरा पोलीस ठाण्यामध्ये नवरा सासू सासरा यांच्या विरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी देखील केलेली आहे. परंतु सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीचे प्रकार घडतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्यास सुद्धा आवाहन करत असतो.